नमस्कार मित्रांनो, बघा आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत राहिलेल्या कसोट्या 11ची कसोटी आणि 18ची आणि सरासरी, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 11, 18 अँड ॲव्हरेज. ह्या तीन गोष्टी आजच्या क्लासमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत, तर लक्ष असू द्या. बघा सर्वात आधी आपण बघणार आहे 18ची कसोटी. तर 18ची कसोटी काय म्हणते? ज्या समसंख्येला 9 ने भाग जातो, ज्या समसंख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो. म्हणजे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 792. 792 ही समसंख्या आहे का? तर 792 ही समसंख्या आहे. कसं ओळखायचं? शेवटचा अंक बघायचा. बघा शेवटचा अंक 2 आहे, बरोबर, आणि 2 ही समसंख्या आहे. समसंख्या कोणत्या असतात? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्याला आपण म्हणतो समसंख्या, बरोबर आहे. तर 792 ही समसंख्या आहे, म्हणजे पहिली गोष्ट आपण क्लिअर केली. त्यानंतर म्हणते या संख्येला 9 ने भाग गेला पाहिजे. आता 9 ने भाग गेला का नाही कसं कळावं? तर 9ची कसोटी आपल्याला माहिती आहे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 9. काय म्हणते? जे दिलेल्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज. बघा 7 + 9 + 2 म्हणजे 7 + 9 + 2 याची जर बेरीज केली तर 18 येते. आणि 18ला जर आपण 9 ने भागितलं तर 9 × 2 = 18, म्हणजे 18ला 9 ने पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. मग 9 ने भाग गेला म्हणजे दिलेल्या संख्येला 792ला 9 ने भाग जातो आणि ती समसंख्या सुद्धा आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 792ला 18 ने भाग जातो. भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. ठीक आहे. दुसरं उदाहरण घेऊ आपण 18च्या कसोटीचं. तर 658. काय अटी आहे? अट ही आहे बघा की दिलेली संख्या ही सम असली पाहिजे. शेवटच्या एकक स्थानी 8 आहेत, म्हणजे ही संख्या सम आहे, बरोबर. मग समसंख्या आहे. आता बघायचं की 9 ने भाग जातो का? तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 6 + 5 + 8 हे किती झाले? 19. ठीक आहे. आता 19ला बघायचं 9 ने भाग जातो का? तर 9 ने 19ला पूर्ण भाग जात नाही, बाकी 1 उरतो. म्हणून आपण ही जी दुसरी कंडिशन आहे ती इथे सॅटिस्फाय होत नाही, पूर्ण होत नाही. म्हणून 658ला 18 ने भाग जात नाही. आलं लक्षात? तर ही झाली आपली 18ची कसोटी, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 18. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे 11ची कसोटी. पुढचा टॉपिक आहे 11ची कसोटी. कसोटी म्हणजे काय रे? सिंपल गोष्ट आहे की एखादी मोठी संख्या आहे, तिला दिलेल्या संख्येने भाग जातो का नाही हे चेक करणं म्हणजे कसोटी. आलं लक्षात? म्हणजे टेस्ट. तर बघा 11 ने भाग जातो का नाही आपण कसं ओळखायचं? तर हे लिहिलेलं थोडंसं मोठं आहे. 11ची कसोटी काय म्हणते की दिलेली जी संख्या आहे, समजा आता इथे 59,125 आहे, तर या संख्येतील समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक, स्थानाचे अंक म्हणजे 5, 9, 1, 2, 5 हे जे अंक आहेत यांचे समस्थान आणि विषम स्थान. 5 कितव्या स्थानावर आहे? हे बघा 1, 2, 3, 4 आणि 5. समस्थान कोणाचे आहे? 9 आणि 2चं, बरोबर आहे. हे बघा 2 नंबरवर आहे आणि 4 नंबरवर आहे. विषम स्थानी कोण आहे? 5, 1 आणि 5 म्हणजे 1, 3, 5 हे विषम स्थान आहे. आता हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सोपी ट्रिक काय? तर पहिला अंक घ्यायचा, लगेच 1 सोडून पुढच्या अंकावर, 1 सोडून पुन्हा पुढच्या अंकावर, असं करून करून सगळ्या अंकांची बेरीज करायची, 1 अंक सोडून. बघा जर आपण समस्थानचा आधी लिहितो म्हटलं तर समस्थानी कोण आहे? 9 आणि 2, म्हणजे 5 सोडला 9 घेतला, 9 आणि 2 या दोघांची बेरीज किती आली? 11 सोबत. आता विषम स्थानच्या अंकांची, विषम स्थानी कोण आहे? म्हणजे 1, 3, 5 हे विषम स्थान आहे. या स्थानी कोणते अंक आहेत? 5, 1, 5 म्हणजे हा 5 नंतर 1 नंतर हा 5. ठीक आहे. तर यांची बेरीज किती आली? 11. इथे पण किती आली? 11. पुढे काय म्हणते की समस्थानाच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज
यांच्यातील फरक हा 0 आला पाहिजे. किती आला पाहिजे? 0. आता इथे येते का बघू आपण. हे बघा, या अंकाची बेरीज 11, या अंकाची बेरीज 11. 11 तून 11 गेले, किती राहिला फरक? 0. मग इथं कंडिशन पूर्ण झाली. म्हणजे 59,125 या संख्येला 11 ने भाग जातो. कळालं? सोपं आहे. ठीक आहे. बघा, दुसरं उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण आहे 62,909. या उदाहरणामध्ये काय करायचं? विषम स्थानचं आपण आधी लिहिणार. ठीक आहे. तेव्हा हे पहिला अंक आहे. मग हे पहिल्यावरून डायरेक्ट तिसऱ्यावर जाईल, तिसऱ्यावरून पाचव्यावर जाईल. आलं लक्षात? तर त्याच्या खाली विषम स्थानच्या अंकांची बेरीज किती झाली? तर हे बघा, 6, 9 आणि 9 यांची बेरीज केली. 6 अधिक 9 अधिक 9 बरोबर झाले 24. बरोबर आहे? 99 18 24. त्याच्यानंतर समस्थानच्या अंकांची, मग आता जे राहिलेले अंक होते हे आहे ना, 2 आणि 0 यांची बेरीज किती आली? 2 आली. ठीक आहे. 2 आल्यानंतर याचा फरक काढायचा. फरक म्हणजे काय? वजाबाकी करायची. या संख्येची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यावर काय? 24 वजा 2 किती उरले? 22 है ना. तर 22 ला बघायचं 9 ने 11 ने भाग जातो का? तर 22 ला 11 ने भाग जातो. या 22 ला 11 ने भाग जातो का पाहायचं. बरोबर? 11 दोन्ही 22 म्हणजे 62,909 ला 11 ने भाग जातो. हा बघा, 18ची कसोटी लक्षात आली तुमच्या आणि 11ची लक्षात आली. राईट. आता बघा, याच्यानंतर आपण पुढचं टॉपिक घेऊ. पुढचा टॉपिक आहे सरासरी. सरासरी म्हणजे ॲव्हरेज. सरासरी म्हणजे ॲव्हरेज. तर सरासरी एकदम सोपी असते. काय करायचं मित्रांनो? बघा, सरासरीचा एकदम सोपा फॉर्म्युला आहे की दिलेले सर्व अंक जे असतात त्यांची बेरीज करायची. ठीक आहे. आणि त्या बेरीजला मग किती अंक आहेत तेवढ्या अंकांनी भागाकार करायचा, त्यांना भाग द्यायचा. बघा, लक्षात घ्या, सरासरी दिलेल्या सर्व अंकांची बेरीज भागीला दिलेले एकूण अंक किंवा घटक. आलं लक्षात? तर उदाहरण आपल्याकडे आहे 3, 10, 15, 20 या अंकांची सरासरी काढा. ठीक आहे. यांची सरासरी काढा. सरासरी काढायची तर आता फॉर्म्युला काय? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज. सर्व अंकांची बेरीज कोण कोण आहे दिलेले अंक? हे बघा, 3, 10, 15 आणि 20 यांची बेरीज भागीला. भागीला काय करायचं? किती अंक आहेत? दिलेले एकूण अंक किती अंक आहेत? 1 2 3 4. मग याला काय करायचं? भागीला 4. आता बघा, याची बेरीज करा. वरची किती होते पहा? 20 आणि 10 30, 35 आणि 10 45, 45 आणि 3 48. ठीक आहे. तुम्हाला असं तोंडी नाही आलं तरी चालते, तुम्ही करून बघा. बेरीज किती येते? 48 येते. 48 भागीला 4. आता याचा भागाकार करायचा. 48 भागीला 4. ठीक आहे. 4 1 4 0 हे 8 खाली आले. 4 दोन्ही 8. किती आलं रे उत्तर? 12. किती आलं उत्तर? 12. म्हणजे सरासरी किती झाली? 12. सरासरी दिलेल्या अंकांची सरासरी ती झाली आपली 12. म्हणजे ॲव्हरेज झाला 12. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. बाकी प्रॅक्टिस आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. जय हिंद.